शिवयोगी श्रेष्ठ वचनकार ज्यांनी आपल्या तपोबलाने सोलापूरच्या भूमीस तीर्थक्षेत्र बनवले, आपले ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वर साक्षात अवतरले आहेत। बोला बोला एकदा भक्तलिंग, हर बोला हर शरण शिरोमणी शिवयोगी सिद्ध रामेश्वर महाराज की। भक्तांना सोनली जन्मलेल्या या तेजस्वी योगी पुरुषाचा जन्म सोहळा कसा बरं झाला असेल? चला तर आता हा दिव्य जन्म सोहळा पाहूया। त्याच्या कृपाआशीर्वादानं वयाच्या 60व्या वर्षी बुद्ध गौडा व सुकला देवी यांच्या पोटी तेजस्वी बालकाचा जन्म झाला। पहा भक्तांनो, या दिव्य बालकाच्या नामकरण सोहळ्यास कैलासातून साक्षात माता पार्वती अवतरणार आहेत। नामकरण सोहळ्यासाठी साक्षात कैलासातून माता पार्वती अवतरणार आहे। जगद्गुरू श्री रेवणाचारी यांच्या कृपा आशीर्वादानं वयाच्या 60व्या वर्षी बुद्धगौडा व सुकला देवी यांच्या पोटी तेजस्वी बालकाचा जन्म झाला। जयघोष करूया शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की। अतिशय सुंदर लेखना नयनरम्य असा हा सोहळा श्री बाल सिद्धरामांचा जन्म सोहळा आपण पाहतो आहोत। हळूहळू आपले आराध्य दैवत बाल सिद्धराम मोठे होऊ लागले। एके दिवशी असताना साक्षात श्रीशैल मल्लय्या हे वृद्ध महात्म्यांचे रूप घेऊन त्यांना भेटावयास आले। इथे आपण पाहू शकतो आहोत आपल्या प्रिय भक्तांचे म्हणजेच श्री सिद्धरामांचे हात धरून अलगद त्यांना वर उचलून आपल्या हृदयास कवटाळणारे श्री अवकाशात एका परमभक्ताला आपल्या गुरुच्या सगुण साक्षात्कारी रूपाचं दर्शन घडतं आहे। श्री मल्लिकार्जुनांचे आशीर्वाद घेऊन सोन्नतीचा व भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वर आपल्या गावी परतल्यानंतर परमेश्वराची आज्ञा घेऊन माता गंगा व इतर नद्यांचे तीर्थ घेऊन सोन्नतीत आणि आपले श्री सिद्धरामेश्वरांच्या आज्ञेनुसार सोन्नतीच्या या पवित्र तलावात कायम स्वरूपी जलरूप होत आहे। हे तलाव म्हणजे फक्त पाणी नाही तर सिद्ध रामेश्वरांची कृपा आहे। हे पवित्र तलाव म्हणजे भक्तांच्या मनाची शुद्धता, हे तलाव म्हणजे साधना आणि तपश्चर्याचं प्रतीक आहे। त्यासोबतच दुबळ्यांचे कैवारी दुःखी कष्टी आणि संकटात असणाऱ्या भक्तांना वाचवण्यासाठी स्वतः श्री सिद्धरामेश्वर यांना रोगमुक्त करीत त्यांच्या जीवनातील दुःख कष्ट व चिंता याचे निवारण करत आहेत। इतकेच नाही तर त्यांनी अनेकांना शापमुक्त केलेले आहे। श्री सिद्धरामेश्वर योगी गुणचक्रवर्ती म्हणून कैवाक्यांमध्ये भक्त उद्धारक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। 68 लिंगांची स्थापना करणारे सिद्ध रामेश्वर अवघी भूमी शिवमय झाली। सिद्ध रामेश्वरांच्या पायी 68 लिंगे जागती, भक्तीच्या दीप उजळती, तपश्चर्याच्या तेजातून उगवले शंकर 68 लिंगात वास करी स्वयं विश्वंभर। सोनलकीच्या क्षेत्र रक्षणासाठी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर श्री गणेशाची आराधना करतानाचा हा पुढचा लाईटच्या माध्यमातून साकार होणारा हा देखावा आपण पाहू शकणार आहोत। आकाशात साक्षात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज शिवलिंगाची पूजा करतानाचा हा सोहळा आपण पाहिला। आजही जगात सर्वत्र नैसर्गिक संकट आहे। चला पाहू शकताय सोनलकीच्या क्षेत्र रक्षणासाठी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज श्री गणेशाची आराधना करतायत। 68 शिवलिंग व अष्टविनायकांची स्थापना करून त्यांनी या पंचक्रोशीला संरक्षित केला आहे। बोला अष्टविनायक स्थापनाधीश शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की। अवकाशात देवादिदेव श्री महादेवाचे अवतार त्यानंतर अष्टम सिद्धी प्राप्त करणारे योगी कुल चक्रवर्ती श्री सिद्धेश्वर महाराज, अवकाशात देवादिदेव महादेवांचे अवतार अष्टम सिद्धी प्राप्त केलेले आपले परमदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज योग बलाने स्थिर झाले। देह अन मन सिद्ध रामे चरणी लाभे जीवन धन, अवघी अष्टसिद्धी दासी चरणी नम्र उभ्या सिद्ध रामेश्वर दर्शनासाठी
भवसागरात सर्वज्ञ श्री सिद्धरामेश्वर हे जसे शिवयोगी होते तसेच एक संवेदनशील भावकवी व वचनकार होते. 68,000 वचने लिहिलेल्याचा उल्लेख त्यांनी स्वतः आपल्या एका वचनात केला आहे. आज त्यांची जवळपास 2,000 वचने उपलब्ध आहेत. श्री सिद्धरामेश्वरांची वचने हा जणू सिद्धरामांनी कपिल सिद्ध मल्लिकार्जुनांशी केलेला संवाद असून मनुष्यांचा आनंददायी जीवनाचा मार्ग या वचनातून आपल्याला प्राप्त होतो. अशा श्रेष्ठ वचनकारांना आपण नमन करूया, ही वचने वाचून त्यांचा प्रसार करूया आणि त्याचे आचरण करूया. बोला श्रेष्ठ वचन विभूती